नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 8 ऑगस्ट 2026. आज सकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे, उजनीत येणाऱ्या दौंडच्या विसर्गामध्ये किती घट किंवा वाढ झाली आहे आणि उजनीतून सध्याला भीमा नदीमध्ये किती पाणी चालू आहे, त्याचबरोबर वीर धरणातून नीरा नदीमध्ये सध्याला किती विसर्ग चालू आहे याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज सकाळी जर बघितलं तर उजनी धरणाचा एकूण पाणी साठा हा 116.82 TMC आणि उपयुक्त पाणी साठा हा 53.46 TMC आणि टक्केवारी ही 99.23% उजनी धरण थांबलेलं आहे. आणि सध्याला दौंडच्या विसर्गामध्ये सातत्यानं घट होते. वरच्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस नसल्यामुळं त्या धरणातून पाणी सोडण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने कपात करण्यात आली आहे. आता सध्याला 12 धरणातून 16,000च्या आसपास विसर्ग येतोय, तरी पण त्यामध्ये आणखी कपात होऊ शकते. जर पाऊस पडला तर त्यामध्ये वाढही होऊ शकते. आता सध्याला दौंडचा विसर्ग 24,788 क्युसेकचा आहे आणि वीरमधून सध्याला नीरा नदीमध्ये 4,572 क्युसेकचा विसर्ग असल्यामुळं जास्त प्रमाणात पाणी जे आलं होतं ते कमी झालेलं आहे. त्यामुळे उजनी धरणातून काल जो विसर्ग वाढवण्यात आला होता 31,600 वरून 41,600 करण्यात आला होता, पुन्हा एकदा परत 10,000 कमी करून तो 31,600 ठेवण्यात आलेला आहे. आणि नीरा नदीचं 4,572 आणि 31,000 साधारणपणे 36 ते 38,000 क्युसेकचा विसर्ग सध्याला दोन्ही नद्यातून संगमपासून पुढे भीमा नदीमध्ये मिसळला जातोय. आणि सध्याला उजनी धरणातून कालव्याद्वारे 2550, बोगद्याद्वारे 900 आणि सिनेमाळा उपसा सिंचनमधून 210 आणि दहेगाव उपसा सिंचनमधून 90 क्युसेकचा विसर्ग सध्याला चालू आहे. त्यामुळं उजनी धरणाची सध्याची स्थिती, येणारं पाणी जरी कमी असलं आणि सोडणारं पाणी जरी जास्त असलं तर बॅलन्सिंग करण्यासाठी उजनी धरण प्रशासनाला हा निर्णय घ्यावा लागतो. कारण वरून येणारं पाणी अचानक जर वाढलं तर परत पाणी अचानक जास्त सोडता येत नाही. त्यामुळे बॅलन्सिंग करण्यासाठी अशी परिस्थिती येत असते. अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.